विधिमंडळामध्ये आज पहिल्यांदाच भाषण केलं। या पहिल्या भाषणाच्या दरम्यान मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांसाठी सुनेत्रा पवारांनी मोठी घोषणा केली। नुकत्याच पार पडलेल्या महिला दिनाचं औचित्य साधून शासकीय महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लवकर या लवकर जा अशी सवलत देण्यात येणार आहे। त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 9:15 वाजता कार्यालयात आल्या तर घरी जाताना अर्धा तास लवकर सोडण्यात येईल असं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं आहे। शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। कम अर्ली गो अर्ली या संकल्पनेअंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 9:15 ते 9:45 या दरम्यान कार्यालयात लवकर घेऊन जितकी मिनिटे आधी कामकाज करतील तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची म्हणजेच 30 मिनिटांची सवलत देण्यात येईल। महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनानं महिला कर्मचाऱ्यांसाठी 180 दिवसांची प्रसूती रजा मंजूर केली। मात्र आता प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अर्धवेतनी रजा घेण्यासही परवानगी देण्यात आल्याचं सुनेत्रा पवारांनी सांगितलं। राज्यात 4थं महिला धोरण लागू करण्यात आलेलं असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे। ग्रामीण भागातील महिलांचं जीवन अधिक सुरक्षित आणि सन्मानजनक व्हावं यासाठी आदिशक्ती अभियान राबवण्यात येत असून बालविवाह रोखणं, अत्याचारमुक्त गाव निर्माण करणं, मुलींच्या शाळा सोडण्याचं प्रमाण कमी करणं हा त्यामागचा उद्देश असल्याचं सुनेत्रा पवार यांनी नमूद केलं। शासनाच्या धर्तीवर 180 दिवसाची प्रसूती रजा मंजूर करण्यात आलेली आहे। प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास कमाल 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय देय अर्धवेतन रजा घेण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे। मातृत्वाचा सन्मान राखत महिलांना कुटुंब व सेवेत समतोल साधता यावा हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे। मुंबईतील गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पग्रस्तांना घरं मिळणार आहेत। महिना अखेरपर्यंत कांजूरमार्गला घरं देण्यात येणार आहेत। 10,050 चौरस मीटर क्षेत्रफळावरील 7 इमारतींमध्ये 906 घरांचं बांधकाम करण्यात येणार असून 2 इमारतींचं बांधकाम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे। 252 प्रकल्पग्रस्तांचं मार्च 2026 अखेरपर्यंत पुनर्वसन होईल। बांधकाम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश पालिकेनं दिलेले आहेत। तिथे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्प